मागच्या पिरियडला आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू स्टडी केलं होतं पहा. त्यामध्ये शेवटी आपण काय बघितलं होतं, फंक्शन्स ऑफ ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि दोन फंक्शन आपण कुठले सांगितले होते. इट इज अ गुड इन्सुलेटर, इट ऍक्ट्स ॲज ए शॉक ॲब्सॉर्बर. जसं शॉक ऑब्सॉर्बरचं काम असतं गाड्यांमध्ये, मोटरसायकलमध्ये, बाईकमध्ये, की आपण गाडीवरून चालत असताना जरी काही एखादे लहान मोठा खड्डा आला तर त्याच्या खड्ड्यातून आपण गाडी काढली तरी आपल्या शरीराला त्रास होत नाही. शॉक ऑब्सॉर्बर चांगले असतील तर त्या शॉक ऑब्सॉर्बर सारखं हे ॲडिपोज टिश्यू कार्य करणार आहे. आणि दुसरं रोल सांगितलं तर आपण त्याचा गुड सोर्स ऑफ एनर्जी असं का म्हटलं जातं, तर त्याचं कारण हे असेल मेनली काय कंटेन करतात, फॅट. मग त्या फॅटपासून आपल्याला एनर्जी मिळते. नाऊ विल सी डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. इन दिस टिश्यू fibers and fibroblasts are compactly arranged. म्हणजे इथं अरेंजमेंट कशी सांगितलेली, कॉम्पॅक्ट फायबरची आणि फायब्रोब्लास्टची. देर आर टू टाइप्स, डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा टाइप सांगितलेला आहे पहा, डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. पण डेन्स इरेग्युलर टिश्यू मध्ये आणि या दोघांमध्ये काय फरक आहे तो लक्षात घ्यायचा आहे. इन डेन्स रेग्युलर connective tissue, we get collagen fibers, and that collagen fibers are arranged in parallel manner or orderly manner. Tendon and ligaments are two major examples of dense connective tissue, dense regular connective tissue. मेन दोन एक्झाम्पल कुठले सांगितले पहा, टेंडॉन आणि लिगामेंट्स. टेंडॉनचं काय कार्य आहे, इट कनेक्ट्स मसल्स टू बोन. म्हणजे आपल्या जे स्ट्रायटेड मसल्स आहेत हे बोनला अटॅच करायचे कार्य हे टेंडॉन करतात. आणि लिगामेंट्स काय करतात, दे कनेक्ट्स बोन टू बोन. आता पहा या फिगर मध्ये दाखवल्या पद्धतीने हा एक बोन आहे, हा दुसरा बोन आहे पहा. म्हणजे हा पण बोन आहे आणि हा पण बोन आहे. हे दोन बोन एकमेकाला कनेक्ट करायचं काम लिगामेंट्स करतात. आणि ह्याच बोनला मसल्स कनेक्ट करायचं काम कोण करतात, टेंडॉन करतात. मग टेंडॉन आणखी काय याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. टेंडॉन मेनली कंटेन व्हाईट फायबर्स. They give tensile strength to the tissues. आता टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय म्हणतो आपण, जरी ताण पडला, स्ट्रेच झालं त्याच्यावरती, तर ती जी शक्ती आहे ती ह्या टेंडॉनमुळे प्राप्त होणार आहे. म्हणजे दॅट टेंडॉन गिव्स टेन्साईल स्ट्रेंथ टू द टिश्यूज. आता नुसते टेंडॉनचे जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ॲचिलेज टेंडॉन and hamstring tendon. Achilles, ACHILLES, Achilles tendon हे एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल हॅमस्ट्रिंग टेंडॉन. आता बॉडीमध्ये नेमके हे कुठं असतात आपल्या. आता ॲचिलेस टेंडॉनचं गुड एक्झाम्पल पहा, अँकल रिजन. आपण त्याला घोटा म्हणतो पहा मराठीत. म्हणजे इट कनेक्ट्स, म्हणजे ॲचिलेट टेंडॉन ऍक्च्युली काय करतात, इट कनेक्ट्स द काफ मसल्स
टू हिल बोन. आता काप मसल म्हणजे कुठं आले नेमके ते तर आपण सँक रिजन म्हणजे मराठीत त्याला पोटरीचा भाग म्हणतो पहा. ते पोटरीचा भाग आणि टाचेचा बोन म्हणजे हे काप मसल जे आहेत पोटरीपासून खाली गेलेले त्या हिल बोनला जोडलेले त्या ठिकाणी म्हणजे बॅक ऑफ द अँकल वी गेट ॲचिलेस टेंडॉन. कधी कधी ॲथलेट्स जे पर्सन्स आहेत म्हणजे किंवा प्लेयर्स म्हणतो आपण म्हणजे क्रिकेट प्लेअर असेल, फुटबॉलपटू असतील, कबड्डी खेळणारे असतील, याचे कधी कधी टेंडॉन्सला ताण पडतो पहा. इफ पेन्स इन अँकल रिजन दॅट इंडिकेट्स ॲचिलेस टेंडॉन. म्हणजे तो भाग कुठला त्या म्हणजे नेमके पेन्स ज्या भागात होत आहेत तर काय करणार आहे दॅट इंडिकेट द प्रॉब्लेम इन ॲचिलेस टेंडॉन. पेनिंग जर होत असेल त्या ठिकाणी. अनदर एक्झाम्पल इज हॅमस्ट्रिंग टेंडॉन. दे आर लोकेटेड बॅक ऑफ द नी म्हणजे आपला जो नी जॉईंट येतो म्हणजे थाय रिजन मधला फिमर बोन आणि सँक रिजन मधला टिबिया फिब्युला यांचा जो जॉईंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला हॅमस्ट्रिंग टेंडॉन मिळणार बा. म्हणजे थोडक्यात गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूने थाय मसल आणि खालचे सँक रिजनचे मसल हे त्या ठिकाणी तो तुम्हाला अगदी बॅक टू नी हे हॅमस्ट्रिंग टेंडॉन मिळणार आहे. हे झालं टेंडॉनच्या बाबतीत. म्हणजे नुसते व्हाईट फायबर्स आपण सांगितले टेन्साईल स्ट्रेन देतात आणि कुठं असतात ते सांगितले. त्यानंतर लिगामेंट्स. लिगामेंट्स कनेक्ट्स बोन टू बोन म्हणजे जॉईंट वरती बरोबर तुम्हाला लिगामेंट्स मिळणार आहेत. आता पहा इथं पण जॉईंट्स आहे, नी मध्ये जॉईंट्स आहे म्हणजे फिमर असेल तुमचा टिबिया फिब्युला ज्या ठिकाणी जोडली तिथला जॉईंट असेल. जनरली जिथं जॉईंट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला लिगामेंट्स मिळणार आहेत. लिगामेंट्स आर मेड अप ऑफ इलॅस्टिक टिश्यू ऑर येलो फायबर्स. जसे इकडे आपण अगोदर टेंडॉन मध्ये व्हाईट फायबर्स सांगतो तसे इथं काय मिळणार आहे तुम्हाला येलो फायबर्स मिळणार आहे. आणि ते येलो फायबर्स नेहमी इलॅस्टिक इन नेचर असतात. त्यानंतर ते जॉईंट मध्ये असतात हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगितली. दे आर प्रेझेंट ऍट जॉईंट्स. आणखी दुसरं कार्य काय लिगामेंटचं दे प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ बोन्स म्हणजे ते दोन बोन निसटणार नाही, वेगळे होणार नाहीत ही काळजी या लिगामेंट्सने घेतली, होऊ देत नाही थोडक्यात. हे झालं डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूच्या बाबतीत. त्यानंतर डेन्स इरेग्युलर मध्ये काय दोन कॅरेक्टर सांगायचे फक्त. जी अरेंजमेंट आहे फायबर्स आणि फायब्रोब्लास्टची ही इरेग्युलर मॅनर होणार आहे म्हणजे नॉट इन ऑर्डरली मॅनर. आणि ते कुठं सापडतात जनरली डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू बिलो द इपिडर्मिस म्हणजे त्याला भागाला आपण काय म्हणतो डर्मिस. डर्मिस एरियामध्ये डर्मिस ऑफ स्किन मध्ये तुम्हाला हे डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू मिळणार. मग हा एक डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप झाला. त्यानंतर आता आपल्याला दुसरा पुढचा टाईप बघायचा आहे पहा सपोर्टिंग टिश्यू. सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू यामध्ये दोन सब टाईप्स येणार आहेत. एक म्हणजे कार्टिलेज आणि दुसरं म्हणजे काय येणार आहे बोन येणार आहेत पहा. नाउ सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलेटल टिश्यू. याला दुसरं नाव काय आहे स्केलेटल टिश्यू. स्केलेटल टिश्यू. Matrix of this supporting connective tissue is hard. म्हणजे it is characterized by hard matrix. हे पहिलंच कॅरेक्टर सांगता येतं तुम्हाला कॉमन आहे. आणि दोन टाइप्स आपण सांगितले कार्टिलेज आणि बोन. आता नाऊ फर्स्ट विल सी कार्टिलेज. मग कार्टिलेज मध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स येतात. नंबर 1 this tissue is pliable or flexible but tough tissue. म्हणजे इलॅस्टिक आहे
किंवा फ्लेक्झिबल आहे, लवचिकता म्हणतो आपण, लवचिक पण हार्ड आहे. इट फॉर्म्स द एंडोस्केलेटन ऑफ कार्टिलेजिनस स्पीसीज, फॉर एक्झाम्पल शार्क. म्हणजे ह्या कार्टिलेज पासूनच त्या शार्क माशाचं पूर्ण एंडोस्केलेटन, शरीरातलं सगळे एंडोस्केलेटन त्याच्यापासून बनलेले. जसं आपल्या बॉडीमध्ये मेजर एंडोस्केलेटन हे बोन पासून तयार झालेलं आहे, तसं हे कार्टिलेज पासून फिश मध्ये कम्प्लीट एंडोस्केलेटन तयार झालेले आहे. आपण त्याला कार्टिलेजिनस स्पीसीज म्हणतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, धिस कार्टिलेज इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन व्हर्टिब्रेट्स एनिमल. व्हर्टिब्रेट एनिमल म्हणजे कोणते, ज्यांच्यामध्ये व्हर्टिबल कॉलम आहे, बॅकबोन आहे, म्हणजे पाठीचा कणा असणारे सगळे प्राणी आले त्यामध्ये. इन कार्टिलेज अबंडंट मॅट्रिक्स कसं आहे, भरपूर आहे. इज डिलिमिटेड बाय अ शीथ ऑफ कोलेजिनस फायबर्स कॉल्ड पेरिकॉन्ड्रियम. पहिले सांगायचं पहा तुम्हाला इथं, हे काय पूर्ण हे मॅट्रिक्स आहे पहा. मॅट्रिक्स डिलिमिटेड म्हणजे बाहेरचं जे कव्हरिंग येणार आहे त्याला पेरिकॉन्ड्रियम म्हणतात. जसं आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली तिथं, प्लिएबल म्हणजे लवचिक. दुसरे काय सांगितलं होतं, इट फॉर्म्स एंडोस्केलेटन. जनरली कोणामध्ये, फिश मध्ये. इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन व्हर्टिब्रेट्स एनिमल, सगळे पाठीचा कणा असणारे सगळे आहे. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितली आपण, इट कन्सिस्ट ऑफ अबंडंट मॅट्रिक्स डिलिमिटेड बाय अ शीथ कॉल्ड पेरिकॉन्ड्रियम. नंतरच कॅरेक्टरिस्टिक्स काय, कशाबद्दल सांगायचं मला, पेरिकॉन्ड्रियम म्हणजे बाहेरचं आवरण येते सगळं. हे दाखवले आपण या फिगर मध्ये, पेरिकॉन्ड्रियम. मॅट्रिक्स इज कॉल्ड कॉन्ड्रीन. मॅट्रिक्सला दुसरा वर्ड काय वापरला त्यांनी, मॅट्रिक्सला काय म्हणतात, कॉन्ड्रीन. जस्ट बिलो द पेरिकॉन्ड्रियम देर इज अ cartilage forming cells called chondroblast. म्हणजे ह्या पेरिकॉन्ड्रियमच्या खाली हे सेल दाखवलेले आहेत की नाही, म्हणजे ह्या आता कोंड्रोब्लास्ट म्हटलेले आपण त्याला. त्या कोंड्रोब्लास्ट मध्ये काय कॅपॅसिटी, दे आर एबल टू डिव्हाइड, म्हणजे नवीन सेल तयार करत राहतात. म्हणजे कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स म्हणायचं त्यांना, आणि त्यांचं नाव काय, कोंड्रोब्लास्ट. And when that chondroblast become mature, that get converted into chondrocyte, that is the cartilage cell. ह्याच सेल पुढे मॅच्युअर होतात आणि त्याचे कोंड्रोसाइट मध्ये रूपांतर होणार आहे. आणि कोंड्रोसाइट्स आर स्कॅटर्ड इन मॅट्रिक्स. स्कॅटर्ड आहेत त्या एकाच ठिकाणी नाहीत. कोंड्रोसाइट्स आर स्कॅटर्ड इन द मॅट्रिक्स. These chondrocytes are enclosed in lacuna. आता लॅक्युना म्हणजे काय, फ्लुइड फील्ड स्पेस किंवा कॅव्हिटी, फ्लुइड फील्ड कॅव्हिटी. इन दॅट कॅव्हिटी वी गेट कार्टिलेज सेल. त्या सेलचं नाव काय सांगितलं आपण, कोंड्रोसाइट्स. म्हणजे लॅक्युना म्हणजे हे अशी जी पेअर काढलेली आहे, असा लॅक्युना दाखवलेला आपण. ही झाली कॅव्हिटी, आणि या कॅव्हिटी तुम्हाला मग इथं अशा सेल्स मिळणार आहेत, कोंड्रोसाइट्स. ईच लॅक्युना कंटेन 2 to 8 कोंड्रोसाइट्स. एका लॅक्युनामध्ये 2 ते 8 कोंड्रोसाइट सेल्स असतात. अँड बेस्ड ऑन, म्हणजे नंतरची कॅरेक्टरिस्टिक तुम्ही इथे लिहा. फॉन्टेन सांगायचं, त्यानंतर कोंड्रोब्लास्ट सेलचं सांगायची एक कॅरेक्टरिस्टिक्स, त्या काय करतात आणि कुठं असतात. त्यानंतर तुम्हाला काय सांगायचं, लॅक्युना म्हणजे फ्लुइड फील्ड स्पेस किंवा कॅव्हिटी, आणि दॅट कॅव्हिटी विल गेट
कोन्ड्रोसाइट्स. आणि शेवटी काय सांगायचं, बेस्ड ऑन अ टाइप ऑफ मॅट्रिक्स देर आर 4 टाइप्स ऑफ कार्टिलेज. म्हणजे इथं काय मिळणार आहे तुम्हाला, कार्टिलेजचे 4 टाइप मिळणार आहेत. आणि ते 4 टाइप्स आपण काय करणार आहे पुढच्या पिरियडला सांगणार आहे. ओके.